मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईकडे निघालेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातील मराठा बांधव मुंबईकडे निघालेत। परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावामधून मराठा बांधव हे मुंबईकडे निघालेत। आपण बघू शकतो की मुंबईकडे नुसतं निघालेले नाही तर त्यांनी इतकी तयारी करून निघालेत। आता हा आयशर मुंबईकडे निघालेला आहे परभणीच्या नांदगाव इथून। आयशरला त्यांनी जनरेटर लावलेलं आहे। त्याच्यानंतर मध्ये जर बघितलं तर सर्व जेवणाचं साहित्य, मग त्याच्या सिलेंडर असेल, सर्व किराणा असेल, शेगडी असेल, भगुन्या असेल, कपडे घेतलेले आहेत। वरी जर बघितलं तर लाऊड स्पीकर लावलेले आहेत। अशी जय्यत तयारी करून हे सर्व तरुण जे आहेत मराठा समाजातले, मग याच्यामधले काही विद्यार्थी आहेत, हे सर्वजण मुंबईकडे निघालेले आहेत। आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलेले की मुंबईकडे सर्वांनी आरक्षणासाठी यायचे। हे सर्वजण स्वतःच्या खर्चाने हे मुंबईकडे निघालेले आहेत। आपण या सर्व मराठा बांधवांशी चर्चा करूया। काय सांगाल मराठा बांधव सगळे तुम्ही आता हे निघालेत मुंबईकडे? जरांगे पाटलाने वेळोवेळी आंदोलन करून, उपोषण करून शासनाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी प्रामुख्याने केलेली होती। गेल्या लोकसभेपासून आंदोलन हे जरांगे पाटलानं स्थगित केलं। सरकारनं आंदोलन लोकसभेला शब्द दिला होता की तुमची मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात शिंदे समिती गठीत करून त्या समितीला वेळ जर लोकसभेपासून जर वाढून दिला असता तर हे आरक्षण आतापर्यंत निकालीत झालं असतं, मार्गी लागलं असतं। यांनी काय केलं, आता कोर्टाचा दबाव आणून, राजकीय प्रेशर आणून जरांगे पाटलाचं आंदोलन कसं स्थगित करता येईल ह्याच्याकडे या शासनाचं मोठ्या प्रमाणात लक्ष आहे। यांना मराठा समाजाचं काही देणं घेणं नाही। जाती जातीत भांडणं लावायचे, आमचं मराठा समाजाचं कुठल्याही जातीसोबत भांडण नाही। आमचं सरकारला आमची मागणी मागायलो की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे। विनाकारणच कुठल्याही जातीच्या एखाद्या बांडगुळाला सरकार उभं करायले, त्याला रसद पुरवायले आणि सांगायलेत की जरांगे पाटलालाच कोणतरी रसद पुरवायले। हे चुकीचं आहे। जरांगे पाटलाचा एवढा निस्वार्थी माणूस कोणीच नाही, म्हणून आज सर्व मराठा समाज जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभा आहे। काय वाटतं कशासाठी आरक्षण गरजेचं आहे मराठा समाजाला? गरजवंत मराठ्यांचा संघर्ष योद्धा जीवाची बाजी लावत आहे आमच्या मराठा समाजाच्या मुलाबाळांसाठी, आणि आम्ही त्यांच्या सोबत आमच्या श्वासापर्यंत आम्ही लढा देऊ। आणि हे गेंडाचे कातडे सरकार जे आहे, हे सरकार जे आहे आमचा अन्याय करत आहे। आणि आम्ही कुणबी, आम्ही शेतकरी आहोत। हे आम्हाला ह्या सरकारला विचारायचं आमच्या सोबत का असा अन्याय करतोय। काय तयारी केलेली आहे? किती दिवस राहण्याची तयारी तुम्ही केलेली आहे? आम्ही आता जोपर्यंत आम्हाला पाटील आदेश देत नाहीत की तुम्ही इथून मुंबईपासून आता आपले संपलेलं आहे, आम्ही कमीत कमी 2 महिन्याची तयारी केलेली आहे। आमच्या सोबत गॅस आहे, सगळं आमचं पीठ, भगोने, पातेलं सगळं सोबत घेऊन आलेलं आहे। तर स्वयंपाकाची तयारी सुद्धा करून आलेलं आहे। आणि जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईच्या बाहेर हलणार नाही। मग काही झालं तरी चालतंय लगे आमच्या जीवावर। तर बघितलं तर काहीही झालं तरी मुंबईमधून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही बाहेर निघणार नाहीत असा निर्धार या सर्व मराठा बांधवांनी केलाय। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।